जय जिजाऊ, जय शिवराय. मत माझं, प्रतिक्रिया तुमची, यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. काल ज्यावेळेस संसदेचं अधिवेशन चालू आहे त्यावेळी पहिल्यांदाच खासदार झालेल्या प्रियंका गांधी वाड्रा ह्या लोकसभेमध्ये पोहोचल्या आणि त्यांनी पहिल्यांदा भाषण केलं. त्यावेळेस अक्षरशः इंदिराजीची आठवण झाली. तीच शैली, तेच डोळ्याला चष्म्याला हात लावून बोलणं आणि तोच आवाज आणि तीच शैली. त्यावेळी भारताची असलेली गौरवशाली परंपरा, या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मराठा, मुस्लिम, दलित, शीख, ईसाई, ख्रिश्चन, आदिवासी या सर्वांनी उभारलेला स्वातंत्र्य लढा आणि या सर्वांच्या प्रयत्नानंतर, अथक बलिदानानंतर या देशाला मिळालेलं स्वातंत्र्य आणि या स्वातंत्र्यामधून मिळालेला अभिव्यक्तीचा किंवा न्यायाचा जो मसुदा आहे त्याला आपण संविधान असं म्हणतो. त्या संविधानावर बोलतेवेळी प्रियंका गांधीनं बऱ्याचशा मुद्द्याला हात घातला. त्यामध्ये त्यांनी या संविधानामध्ये काय आहे आणि काय नाही, कारण हे संविधान हे भारताचं संविधान आहे, संघाचे विधान नाही, हे सुद्धा सांगायला त्या विसरल्या नाहीत. तसंच या संविधानामध्ये आवाज उठवण्याची क्षमता आहे, न्याय मिळवण्याची क्षमता आहे. हेच संविधान आपला आवाज बुलंद करतं, हेच संविधान देशाचं सरकार बनवतं आणि हेच संविधान सरकारला पाय उतार देखील करतं. त्यावेळी संविधान हे काय आहे आणि काय नाही याची पूर्ण जाणीव त्यांनी सभागृहाला करून दिली. त्यावेळेस त्यांनी बऱ्याचशा मुद्द्याला हात घातला आणि त्या म्हणाल्या, त्यांनी त्याच्यामध्ये एका राजाची गोष्टही सांगितली. त्या म्हणाल्या, एक राजा असतो आणि तो वेश बदलून प्रजेमध्ये जातो आणि प्रजेमध्ये आपल्याविषयी चांगले विचार आहेत किंवा वाईट विचार आहेत हे आपल्याला कळावं व आपण बरोबर आहोत किंवा चूक आहोत. जर चूक असतील तर आपल्याला त्याची चूक सुधारता येईल, असं या गोष्टीचं रूपांतर होतं. पण त्यांनी सांगितलं त्या राजाची गोष्ट. पण आजचे राजे वेश तर बदलतात, पण जनतेत जायला यांच्यामध्ये हिंमत नाही. साधी पत्रकार परिषद घेण्याची हिंमतसुद्धा यांच्यामध्ये नाही. हे वारंवार सांगतात. 1900 हे झालं, 1921 ते झालं, स्वातंत्र्याच्या 75 वर्षात अशी वाट लागली. अरे बाबा, पूर्वीचं काय करता, तुम्ही काय करणार, वर्तमानाबद्दल बोला ना. त्या सगळी जबाबदारी नेहरूवर झटकून चालणार नाही आहे. कारण हे संविधान ज्यावेळेस राजगोपालाचारी असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, डॉक्टर राजेंद्र प्रसाद असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, या सर्वांच्या अथक प्रयत्नामुळं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखाणामुळं हे संविधान आपल्याला प्राप्त झालेले आहे. त्यावर भाषण करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, आताही गुगलवर तुम्ही सर्च जर केलं तर ते भाषण तुम्हाला गुगलवर मिळेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की हे संविधान लिहिण्याची ताकद माझ्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेनं आली आणि काँग्रेसच्या सहकार्यामुळं केवळ मी हे संविधान लिहू शकलो. यात संघाचा कुठेही वाटा नव्हता. हे मी बोलत नाही, हे त्यावेळच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणामध्ये हा मुद्दा आहे. तेव्हा यांनी काय केलं, त्यांनी काय केलं हे म्हणण्यापेक्षा तुम्ही काय करणार, वर्तमानात काय करायला पाहिजे यावर बोला, असं प्रियंका गांधी सडकून म्हणाल्या. ज्यावेळेस आम्ही जातीय जनगणनेचा मुद्दा उपस्थित केला त्यावेळेस या मोदी सरकारकडून उत्तर आलं की जर काँग्रेसचं सरकार आलं
तर तुमच्या म्हैशी सोडून नेतील, तुमच्या घरच्या स्त्रीच्या अंगातलं मंगळसूत्र तोडलं जाईल, ते दुसऱ्याला दिले जाईल. हा यांचा फेक नरेटिव्ह. म्हणजे यांच्याकडं सांगण्यासारखं दुसरं काहीही नाही, म्हणून हे अशा गोष्टी पेरतात. आणि आम्हाला संविधानाबद्दल किती ममत्व आहे हे दाखवण्यासाठी पंतप्रधान मोदी संविधान माथ्याला लावतात. पण जर तुम्ही 240 पार झाले असते, तुमची गाडी 240वरच अडकली, ती जर पार झाली असती आणि मागच्यासारखं तुम्हाला जर 5वी बहुमत मिळालं असतं तर तुम्ही निश्चित संविधान बदललं असतं, हे विसरता कामा नये, असंही प्रियंका गांधी यांनी ठासून सांगितलं. पण तुमची गाडी 240वर अडकल्यामुळं तुम्ही वारंवार संविधान 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 करत आहात, पण संविधानाबद्दल तुमच्या मनामध्ये अजिबात ममत्व भाव नाही. कारण RSS जी तुमची मातृसंस्था आहे, तिला संविधानच मुळात मान्य नाही, तिला आरक्षण मुळात मान्य नाही. आणि येथील बहुवंचित समाज, ज्याला आरक्षणामुळं, या संविधानामुळं काही थोड्या बहुत सोयी सवलती मिळतात, त्याला न्याय मागण्याची प्रक्रिया किंवा न्याय मागण्याचा हक्क जे या संविधानानं दिला आहे, जो आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार या संविधानानं दिला आहे, त्या संविधानाबद्दल तुमच्या मनामध्ये हमेशा द्वेष आहे, हेही त्यांनी प्रकटपणे सांगितलं. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं, या सभागृहातील आज जे आमचे साथी सत्ता पक्षात बसलेत, ते भाजपच्या वॉशिंग मशीनमधून धुवून गेल्यामुळं त्यांच्यावरील डाग स्वच्छ झालेत. अशी वॉशिंग मशीनसुद्धा भाजपाकडे आहे. आणि या संविधानाचं मूळ आणि बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं लिखाण यांच्या डोक्यात शिरत नाही, फक्त डोक्याला लावण्याचा यांचा हा उपहास आहे. जर तुम्ही खरंच संविधान मानत असाल तर 80% जनता ही मतदान बॅलेट पेपरवर घ्या म्हणते. तुमचा त्याला नकार का हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा, असंही सांगायला प्रियंका गांधी विसरले नाही. वारंवार तुम्ही जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्यावर ताशेरे ओढता, त्यांच्यावर टीका करता, पण त्यांनी केलेले कार्य, त्यांनी उभारलेली तळी, त्यांनी केलेल्या सडका, त्यांनी केलेले उद्योग, हे मात्र तुम्ही जगासमोर आणत नाहीत. इंदिराजींनी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं आणि आज तुम्ही त्याच बँकांचं प्रायव्हेटायझेशन करता. आणि आजच्या घडीला सडका असतील, रेल्वे असतील, सर्व विमानतळ असतील, बंदरं असतील, खदानी असतील, व्यापार असेल, हा तुम्हाला फक्त केवळ आणि केवळ एका व्यक्तीला द्यायचा आहे. त्याचा जो संपूर्ण मुनाफा आहे तो अदानीला कसा होईल, हीच तुमची परिभाषा आहे. तुमच्या सरकारमध्ये कुणासाठी योगदान आहे? तुम्ही शेतकऱ्याच्या पिकाला हमीभाव देता का? त्याच्या पिकाच्या खर्चावर आधारित भाव तुम्ही देता का? आज या भारतातल्या खंडप्राय जो सगळा आपला देश आहे, या विभिन्न भाषा, विभिन्न शैली, विभिन्न राहणीमान असणाऱ्या विभिन्न जातीच्या सर्व लोकांचा मिळून हा एक भारत देश आहे. इथल्या तरुणांना आज रोजगार देण्याचं काम हे सरकार करतंय का? नारी शक्ती म्हणून हे जे टेंभा मिरवतात, नारी शक्ती का सन्मान म्हणतात, पण नारी शक्तीच्या सन्मानाला, नारी शक्तीचा तुम्ही कायदा विधानसभेत लोकसभेत पारित करता, पण त्याच्याकरता 10 वर्ष वाट पहा हे सांगता. तोपर्यंत तरुणींनी 10 वर्ष वाट पाहायची का? त्यांनी आज सभागृहात यायचं नाही का? हीच तुमची नियत का? कारण तुमच्या सरकारमध्ये कुठल्याही प्रकारचं कुण्याही मध्यमवर्गीयापासून ते गरिबापर्यंत कुठलीही योग्यता नाही किंवा यांच्यासाठी कुठलीही योजनासुद्धा या सरकारकडं नाही. गरीब हा अधिक गरीब होत चालला आहे आणि श्रीमंत हा श्रीमंत होत आहे. विचार जर केला तर यांचं धोरण हे सरकार पैशाच्या बळावर पाडण्याचं धोरण आहे. उदाहरण द्यायचं असेल तर हिमाचल प्रदेशचं घ्या, महाराष्ट्राचं घ्या,
त्यानंतर गोव्याचं घ्या, यांनी सरकार, इथली सरकार जनतेने निवडून दिलेली नव्हती का? पण ही सरकार यांनी पैशाच्या जीवावर पाडली आणि आपली सत्ता त्या ठिकाणी प्रस्थापित केली. तेव्हा आणखी बरेच काही मुद्दे प्रियंका गांधींनी मांडले. त्यावेळेस मला अक्षरशः इंदिराजीची आठवण झाली. तोच करारा आवाज, तोच बाणा, तीच एका वाघिणीने आज पूर्ण सभागृह हादरून टाकलं आणि अमित शहा व मोदी यांना घाम फोडला. तुर्तास एवढंच. जय जाऊ, जय शिवराय.